Audio Jungle. ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये। तर भाऊनो, आता तुम्ही यार सुरुवातीलाच आपला डेमो बघितलेला आहे किंवा स्क्रीनवर बघत असेल। जर आता यार तुम्हाला अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायचा असेल, स्वतःचा फोटोचा वापर किंवा इतर कुणाचा फोटोचा वापर करून, तर यार खूप सोपं असणार आहे। व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, खूप सोप्या पद्धतीत आपण सांगितलेलं आहे, समजून जाणार आहे, काय विषय नाही। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवर नवीन असेल चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की इथं रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन खतरनाक विषयात व्हिडिओ बनवतच असतो। त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे, त्यामुळे नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे। ओके, आणि भाऊनो, व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल। वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर आपण टेलिग्रामवर पण अपलोड केलेलं आहे। ओके, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आता बघा, व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीटमार्क आणि सेकिपिक दोन्ही लिंकला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। ओके, आता अलाइट मोशनमध्येच इनपुट करायचं आहे, कारण की आपण व्हिडिओ अलाइट मोशनच बनवणार आहोत। अलाइट मोशन जर तुमच्याकडे नसेल तर यात तुम्हाला आपल्या याच्यामध्ये आज टेलिग्राममध्ये पिनड मेसेजमध्ये आपण अलाइट मोशन दिलेलं आहे, ते अलाइट मोशन वापरायचं आहे, कुठलाही कसलाही काही विषय येणार नाही। ओके, तर आता बघा, व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला बीटमार्कला एक वेळेस ओपन करायचं आहे। ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस बघू शकता अशा पद्धतीची या ठिकाणी मी तुम्हाला ग्रुप करून काही इमेजेस ॲड करून दिलेली असणार आहे। एक रेक्टँगल असणार आहे आणि या ठिकाणी सॉन्ग आपलं ऑलरेडी असणार आहे, ठीक आहे या ठिकाणी। तर आता आपल्याला व्हिडिओ बनवताना सुरुवातीला खाली एक प्लसचं बटन दिलं भावनो, त्यावर क्लिक करायचं आहे। आता बाजूला बघू शकता मीडियाचं ऑप्शन आहे, मीडियावर क्लिक केल्याच्यानंतर एक सुरुवातीला जे काही मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये व्हिडिओ दिला तो व्हिडिओ जस्ट एक वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, इथून ॲड करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे। अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ असणार आहे, खूप भारी या ठिकाणी। ओके, आता व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर हे जे व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला या रेक्टँगलच्या अशा पद्धतीने खाली ठेवून घ्या, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आता जे तुम्ही फोटो वापरणार आहे भावनो, ठीक आहे, ते फोटो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। एक्झाम्पलसाठी आता मी हा फोटो ॲड करतो। ओके, आता फोटो ॲड केल्याच्यानंतर हे जे फोटो असणार आहे ते बघू शकता 9:27 पर्यंत येऊन आपल्याला अशा पद्धतीने इथून वाढून घ्यायचं, ठीक। वाढून घेतल्याच्यानंतर हे जे फोटो असणार आहे तर आपण या रेक्टँगलच्या सर्वात खाली ठेवूया। ओके, आता खाली ठेवल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, बिल्डिंग अँड ओपॅसिटीवरती क्लिक करायचं आहे। 2 नंबर या ठिकाणी 3 नंबरला लाईटचं ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे। ओके, आता स्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ वगैरे दिसून जाईल भावनो, ठीक आहे। आता या व्हिडिओवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे तुम्हाला। या ठिकाणी मूव अँड ट्रान्सफरचा वापर करून आपल्याला हे जे व्हिडिओ असणार आहे या ठिकाणी अशा पद्धतीने सेट करू, आपली खूप भारी लिरिक्स वगैरे लागून जाईल। ओके, इतकं झाल्याच्यानंतर बघू शकता आपलं खूप भारी दिसत आहे। इतकं झाल्याच्यानंतर या इमेजवरती क्लिक करायचं आहे, बिल्डिंग अँड ओपॅसिटीमध्ये जाऊन याची ओपॅसिटी तुम्ही ठेवून घ्यायची आहे बघा, 60-50 पर्यंत ठेवून घ्या, ठीक आहे। मी इथं 55-56 पर्यंत ठेवतो, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। त्यानंतर भावनो आपल्याला करायचं काय, हे जे ग्रुप असणार आहे यामधले इमेजेस तुम्हाला नको असेल चेंज करून घ्यायचे असेल, त्यासाठी या ग्रुपवरती एक वेळेस अशा पद्धतीने क्लिक करा। खाली तुम्हाला एडिट ग्रुपचं ऑप्शन भेटेल, एडिट ग्रुपमध्ये क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी 4 इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीचे बघायला भेटणार। तर आपल्याला जस्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फील्डमध्ये क्लिक करायचं आहे, या नावावरती किंवा स्टारवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला जे फोटो हवा आहे तो फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, वरती प्लसचं बटन आहे भावनो, ठीक आहे। या ठिकाणी बघू शकता, तर याच्यावर क्लिक करायचं आहे, आपला इमेज चेंज होऊन जाईल। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजेस या ठिकाणी चेंज करून घ्यायचे आहे, बाकी विषय काही नाही। ओके, आता इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला बरोबर इथे यायचं, इथं आल्याच्यानंतर हे जे सर्वात खालचा इमेज इथपर्यंत वाढून घ्या, काही विषय नाही। अशा पद्धतीने आपलं दिसून जाईल, तर ठीक आहे, तो इमेज थोडा अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी दिसेल, भारी दिसेल। ओके, त्यानंतर आपल्याला बरोबर 12:29 पर्यंत यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे, जे फोटो हवे आहेत तो अशा पद्धतीने ॲड करायचा आहे, पुढच्या बाणवर येऊन पुढच्या बीटवरून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। ओके, बस आता अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी आता सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतो आणि नंतर मग पुढे तुम्हाला सांगतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत भावनो, ठीक। अशा पद्धतीने आता इमेजेस वगैरे ॲड करून झाल्याच्यानंतर जस्ट आपल्याला काय करायचं आहे, इथून बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे। आता बॅक आल्याच्यानंतर भावनो आपल्याला जे काही मी तुम्हाला सेकिपिक दिला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे। त्याला ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला बघू शकता 2 इमेजेस ॲड करून तुम्हाला दिले असणार आहे। तर आता आपल्याला करायचं काय, हे जे सुरुवातीचं इमेज असेल याच्यावर क्लिक करायचं आहे। आता इफेक्टमध्ये क्लिक करून 3 डॉटवर जाऊन आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि नंतर इथून बॅक यायचं आहे, बीटमार्कला आता ओपन करायचं आहे। बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती। ओके,
इथं आल्याच्यानंतर ज्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मी जे काय 2 बीट ॲड करून दिले असणार आहे बनवून, ठीक आहे. तर त्या समोरील इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ओके. इतकं करायचं आहे. पुढे यायचं आहे, बघू शकता या ठिकाणी 2 बीट असणार आहे, तर या समोरील इमेजेसला पेस्ट करायचं आहे, ओके. म्हणजे आता जिथं कुठे तुम्हाला 2 इमेजेस दिसणार आहे त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने इफेक्ट जे असणार आहे ते पेस्ट करून घ्यायचं आहे बनवून, ठीक आहे. इतकं सोपं आहे, काही विषय नाही. ज्या ठिकाणी डबल बीट असणार आहे त्याच्या समोरील इमेजेसला पेस्ट करायचं आहे इथे आणि इथं, ओके. अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी मी लावून घेतो आधी, ओके. तर या ठिकाणी आपण इफेक्ट सर्व इमेजेसला लावून घेतलेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी डबल बीट आहे त्याच ठिकाणचे सर्व इमेजेसला लावून घेतलं, ओके. त्यानंतर बॅक यायचं आहे, सेकीपॅकला ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये आल्याच्यानंतर पाहून आपल्याला करायचं काय, या ठिकाणी मी जितके का तुम्हाला रेक्टँगल ॲड करून दिले असणार आहे, ठीक आहे. तर आपल्याला करायचं काय, या ठिकाणी खालचे 2 लेअर अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. वरचे 4ही पण प्रीसेट आपल्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. एक बॉर्डर असणार आहे आणि 3 CC प्रीसेट असणार आहे, काही विषय नाही, ओके. इतकं सिलेक्ट करायचं आहे, 6 लेअर आपल्याला. आणि आता या ठिकाणी आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथून आता कॉपी 6 लेअर करून घ्यायचं आहे, म्हणजे 6 लेअर करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जस्ट आता इतकं झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने स्क्रीनवर कुठं क्लिक करून बॅक यायचं आहे, म्हणजे आपल्याला एक वेळेस या ठिकाणी येऊन जायचं आहे, ओके. त्यानंतर दुसऱ्या इमेजवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. आता इथून बॅक यायचं आहे, बीट मार्कला एक वेळेस ओपन करायचं आहे. बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला पुन्हा याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट 6 लेअर करून घ्यायचं आहे. आपलं बॉर्डर या ठिकाणी PNG शॅडो वगैरे जे का असणार आहे ते सर्व ओकेपैकी या ठिकाणी लागून जाईल, ओके. अशा पद्धतीने त्यानंतर आता बाकीचे आपले जितके काही इमेजेस होते, ठीक आहे, बाकी राहिले होते त्या सर्व इमेजला आपल्याला हा जे इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचा आहे, ठीक आहे. इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट, ओके. अशा पद्धतीने सर्व इमेजेसला तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा छानसा एक लोगो लावून घ्यायचा आहे. आता लोगो वगैरे लावून घेतल्याच्यानंतर व्हिडिओला आपल्याला सेव्ह पण करायचं आहे. त्यासाठी वरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज तुम्हाला 720 ठेवायची आहे, भारी असतं. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. इतका सोपा व्हिडिओ होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय बाय.